मस्जिदीच्या नावार चंदा मागपाक भोंवताले ह्या आमच्या श्रीदेव बोडगेश्वराच्या जात्रेक. मुसलमानांचा धार्मिक आहे, त्याला हिंदूंचं काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही हलाल काय करायचं असेल ते मस्जिदीकडे करा, परंतु आमचं देवस्थान, हिंदूंचं देवस्थान, त्या ठिकाणी येऊन तुम्ही हलालचा प्रकार जर करत असाल आणि कुठं तर धार्मिक भावना भडकवत असाल तर लक्षात ठेवा, ते हिंदू सहन करणार नाहीत, अजिबात सहन करणार नाहीत. श्रीदेव बोडगेश्वराचे जात्रेन हलाल दुकानां स्थापित जाल्ल्यान ताचेर आक्षेप घेत ते ताबडतोब काडपाची मागणी हिंदू पोशाखांनी केल्या. भाविकांच्या म्हणण्याप्रमाण बोडगेश्वर देवस्थान हे हिंदू धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान आसा. दर वर्सा हजारांनी लोक ह्या जात्रेक येतात. अशें आसतना हलाल पदार्थाची हांगा विक्री जावप हे चुकीचें. अशें आसतना हलाल पदार्थाची हांगा विक्री जावप चुकीचें आशिल्ल्याचो दावो करत ह्या खातीर लॉ अँड ऑर्डरचेर प्रश्न उपसूंक लागतले अशें लोक म्हणटात. लोकांच्यो भावना दुखावपा सारकी एकूय गजाल जात्रेंत आसूंक फावना. देखून ह्या संबंधान ताबडतोब कारवाय करून हे हलाल दुकान काडचें नाच जाल्यार आमी मोर्चा काडटले असो इशारो हिंदू पोशाखांनी केला. आयज आमी म्हापसांतले काही असे श्रीदेव बोडगेश्वर भक्तगण प्रातिनिधीक स्वरुपान आयला. कारण कितें गेले 8-10 दीस हो सोशल मिडिया हाचेर हो विशय सगळे कडेन चर्चेन आसा. काही अशी विस्फोटक स्थिती जाल्या, काही लोकांच्या मनात आतां तिडक निर्माण जाल्या. सो अशें कितें घडच्या पयलीं बाबा आमी पोलीस स्थानकाक कळोवचें की लोकांनी अशी अशी चीड आसा आनी हातूंत शासन प्रशासनानूय इंटरफियर जावचें. कित्याक ह्या संदर्भात देवस्थान कमिटीकूय खबर आसा. थंय एक ख्वाजा गरीब नवाज शरीफ अशें कितें हाचें एक स्टॉल लायला आनी त्या स्टॉलाचेर मेन म्हणजे हलाल हो मार्क आसा आनी हलाल प्रॉडक्ट दिले वता. एक तर श्रीदेव बोडगेश्वर हे आमचे हिंदूंचे सगळ्यांचे श्रद्धास्थान. गोमंतक न्हय, गोंयच्या भायले सुद्धा लोक हांगासर येतात श्रद्धेन आनी अनेक वर्सां हांगासर हो उत्सव साजरो जाता. 90 वर्साचो उत्सवाचे हे आसा आनी इतली परंपरा आसतना हातून हो प्रकार सुरू जाला आनी हे सोशल मिडियान अनेकांनी व्हायरल केले. हाचे विशयी म्हापसाकार काय करिना, सगळे गप्प आसात ते कितें असोय सगळो आवाज लोकां भितर चीड निर्माण गोंयभरांतल्यान येवंक लागल्या. ताचे प्रातिनिधीक स्वरुपान आमी एक निशेध हांगासर व्यक्त केला आणि ह्या माध्यमांतल्यान आमी मागता की अशा तरेन जो धार्मीक सलोखा आसा तो बिगडयलो वता. अशें जर फाल्यां ईदाच्या ठिकाणी आमी एखाद्या सत्यनारायणाच्यो पुजेचो प्रसाद धरून फाल्यां विकूंक लागले, दिवंक लागले, थंय प्रसाद म्हणून दिवंक लागले जाल्यार कितें जातलें विचार करा. हे सगळे गोश्टी कित्याक बिगडोवंक जाय? हांगासर हिंदूंचो धार्मीक सण आसा, हिंदूंक धार्मीक स्वातंत्र्य आसा, तातूंतय हांगासर इंटरफिरन्स कित्याक जाता? दुसरी गोश्ट, सगळ्यांनी व्हिडिओ पळयला, आयज थूक जियाद सारके प्रकार चलतात. भितर कोणी थुकता ते मुद्दाम दिले वता. हे सगळे व्हिडिओ व्हायरल जाल्या आणि ह्या परिस्थितीन ताच्यामुळे आरोग्याचो, हायजिनाचो हो सगळोच प्रश्न जाता. गोबी मंचुरियन संदर्भानूय आमी आवाज उठयल्लो. थंय जे स्टॉल आसा ताचे FDA आनी हांची परमिशन दिल्ली आसा काय ना, हे देवस्थान कमिटी अध्यक्ष हांच्यांनी ही जबाबदारी घेवन कृती करूंक जाय. जाल्यार म्युन्सिपाल्टीन इंटरफिरन्स जावंक जाय. हे सगळे गोश्टी आमी मागता. पूण पयले आदी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन फाल्यां जावपाची शक्यता आसा. ह्या दृश्टीन आमी हांगासर हे पोलीस स्थानकाक आयले. कितली अशी दुकानां आसा सध्या बोडगेश्वर जात्रेत? गोष्ट लक्षात आली, एक लक्षात आयलें, पूण अजुनूय कितें आसूं शकता. पूण प्रॉडक्टाचे हे नाय लायता आसतले, पूण हांवें तर उघडपणे थंय लायल्यात श्री देव बोडगेश्वर प्रसन्न हे नांव आसूंक जाय. ते सोडून ते हलाल प्रॉडक्ट आनी ख्वाजा नांव शरीफ ताका मानता तुमी श्रीदेव बोडगेश्वराक काय फक्त हांगा बिजनेस करपाक आयल्या? आनी ह्या तरेचे टॉलरेट हिंदू ह्यान फुडें करचे ना हो आमी संदेश ह्या माध्यमांतल्यान दिल्या. आनी एक तुमकां सांगूं सोदता एक गंभीर विशय. ताचेर एका व्यक्तीन पोस्ट घातला आनी आमकां रिएक्शन दिला की काल हांगा जात्रेक आपूण पळयलें की काही लोक थंय मस्जिदीच्या नांवार चंदा मागपाक भोंवताले ह्या आमच्या श्रीदेव बोडगेश्वराच्या जात्रेक. हे चल्लां कितें? फाल्यां हातूंतल्यान सामकोच गडबडीचो आनी धार्मीक जो आसा तो सलोखो बिगडोवपाचो प्रयत्न कित्याक? तुमी तुमचें काम करता, थंय आमी येवन इंटरफिरन्स करता. मागीर हातून हांगा इंटरफिरन्स कित्याक चल्ला? फक्त हातूंतल्यान पयशे कमाव हो उद्देश आसा जाल्यार ही धोक्याची घंटा आसा. समस्त हिंदू भक्तगणांनूय हातूंतल्यान जागृत जावचे, साधू जावचे, इतलेंच हांव मागूंक सोदतां. बोडगेश्वर जात्रा सुरू जावन ऑलमोस्ट 8 दीस जावन गेल्ले आसा. हो आवाज तुमी पयलीं कित्याक रेस करूंक ना? हाचेर गोश्टी सुरू जाल्यो. काही वॉट्सॅपाचेर आयले, जेन्ना लायले तेन्ना हे सुरवातीक स्टॉल थोडे आसतात, थोडे नासतात, हळूहळू सुरू जातात. जसे जसे हे म्हायती कळपाक लागले, व्हायरल जाले, लोकां पर्यंत पावले. दुसरी गोश्ट ही आमची श्रद्धास्थान आसा
आमी जात्रेचो आमकांय प्रत्येक काही सुज्ञ जाणटे नेणटे मनशांच्याय मनान हो विशय आसलो. हांच्या सारक्या जाणट्या मनशांचे मनान म्हटलें की जात्रा आसा, जात्रेक खंय तरी गालबोट लागचें न्ही. सुरवातीच्या काळान जात्रेक खंय तरी गोंधळ एकदम जालो अशें आमकां नाका. पूण तरी बी हे सगळें समजोवनूय शांतपणानूय हो विशय कमिटी हांचे कडेन पावोनूय जेन्ना जायना म्हणून आमकां हे पावल ना इलाजाक उचलवचें पडलें हे लक्षात घ्या. पण हो विषय तुम्ही कमिटी मेरेन देवळाच्या मांडला आसा कमिटीक पयलीं हो विशय पावलो आसा. काही जाण तांकां संपर्क केल्ले आसा पूण ताचे विशयी कांयच ताचेर दखल घेना. नाजाल्यार ही गोश्ट अध्यक्षान कितें सांगलें? घेना न्ही कोणूच एक्शन. सांगपाचो कितें प्रश्न आसा. जेन्ना एक्शनूच घेना हाचो अर्थ तांणी ताका मान्यता दिली अशें जालें न्ही. हांच्या परवानगी शिवाय स्टॉल थंय लागता. म्हणजे हांच्या परवानगी शिवाय स्टॉल लागता काय आमी हातूंतल्यान प्रश्न विचारता. आता काही दीस उरले जात्रा सोंपोंक. आता आयच्यान तुमी कितें फॉलोअप घेतला हेचेर? कितें स्टेप फॉलोअप घेतला? नक्कीच घेतले आनी कितें घडचें तें घडटलें ते घडू नये म्हणून आमी पुलीस स्थानकाक दिलाय. फुडें कितें घडलें जाल्यार ताका जबाबदार कोण आसतले त्या दृश्टीन पुलीस स्थानकाक ही गोश्ट आमी दिल्ली आसा. कितें घडटलें म्हणजे? कितेंय घडू शकता न्ही. ओके. कारण लोकांक ताचे विशीं चीड निर्माण जाल्या आनी आमकां हे सगळें कळटा. हलाल हलाल हा प्रश्न मुसलमानांचा धार्मिक आहे. त्याला हिंदूंचं काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही हलाल काय करायचं असेल ते मस्जिदीकडे करा. हलालचा प्रोडक्ट काय विकायचं असेल मस्जिदीकडे करा. आमचा काय आक्षेप नाही. परंतु आमचं देवस्थान हिंदूंचं देवस्थान त्या ठिकाणी येऊन तुम्ही हलालचा प्रकार जर करत असाल आणि कुठं तर धार्मिक भावना भडकवत असाल तर लक्षात ठेवा जे जयेशने म्हटलं काही होऊ शकते ना. कायदा हातात घेतला जाऊ शकतो. आम्हाला तो कायदा हातात घ्यायची गरज नाही आहे म्हणून आम्ही इथं आलो. पण इथं येऊन सुद्धा काय होत नसेल तर आम्ही कायदा हातात निश्चित घेणार हे मी आवर्जून सांगतो. मग याच्या अगोदर समितीकडे सुद्धा जयेश बोललेले आहेत. समितीला जर पडलेलं आहे, समितीला पैसा हवा आहे. समितीला तुमचं धर्माचं पडलेलं आहे ना, बोडगेश्वराचंही पडलेलं आहे. जेवढी दुकानं येतील कोणाची असतील दे पैसा घे दुकान. ते हिंदू सहन करणार नाहीत, अजिबात सहन करणार नाही. मग देवस्थान समितीनं जर त्याच्यावर ॲक्शन घेतली नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊन ॲक्शन घेणार. हे आवर्जून मी हिंदूंना बरोबर घेऊन मी हे सांगतो. आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आला, पोलिसांनी काय सांगितलं? PI ने काय सांगितलं तुम्हाला? PI सांगितलं तुम्ही समितीकडे बोललात का. वास्तविक काय आहे हे काम समितीचं आहे. समिती कोणाला काढून दुकानं देतात त्याची चौकशी नाही काय नाही. मध्यंतरी तुम्हाला माहीत 8 दिवसापूर्वी कोणतरी ड्रग पिऊन तिथं पडला होता आणि त्याने पोलिसांना चाकू मारला. हा प्रकार घडला. कसा घडला? तुमचे जे स्वयंसेवक आहेत समितीचे त्या लोकांचं प्रत्येक ठिकाणी लक्ष पाहिजे. एवढी मोठी जात्रा पोलिसांना बोलावलं ठीक आहे, पण कुठं काय अपप्रचार होतो आहे, कुठं काय घडतं आहे काय, कुठं तरी त्रास होतो आहे का लोकांना, याच्याकडे समितीनं प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. ती समिती लक्ष देत नाही आहे. आता त्याला सांगूनसुद्धा त्याला काय पडलेलं नसेल तर मग आम्ही काय करणार? आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार. इच्छा नाही आहे कायदा हातात घेण्याची. परंतु जर असा प्रकार घडत असेल ह्याला जबाबदार निश्चितपणे देवस्थान समिती आहे, पोलीसही नाही आहे. कारण देवस्थान समितीनं चौकशी केल्याशिवाय कोणाला अशी काढून दुकानं दिलेली नाही आहेत. त्याला माहिती आहे कोणाचं दुकान काय आणि दिलं असेल आमची हरकत नाही, पण त्याला सांगितलं पाहिजे बाबा इथं कुठंतरी धर्माच्या भावना हिंदूंच्या कुठच्या भावना दुखावता कामा नयेत. दुखावलं गेलं तर तुमचं दुकान काढलं घेतलं जाईल. ह्या सूचना त्या दुकानदाराला द्यायला पाहिजे होत्या. त्या दिलेल्या गेल्या नाहीत असं एकंदरीत वातावरण दिसतंय. सांगू इच्छिता कोणूय फाल्यां प्रश्न करीत जाल्यार आमी तुमकां सांगता गेली 3-4 वर्सां आमी स्वता अनेक संघटना हिंदुत्वादी संघटना एकत्रित येवन ह्याच श्रीदेव बोडगेश्वर आनी ह्या बरोबर गोंयभरच्या देवस्थानांत प्लॅस्टीक मुक्त जत्रोत्सव जावचो हाचे खातीर सगळ्यांनी आमी प्रयत्न केला आनी ताका यश प्राप्त जाल्यार तुमी पळयलां आसतलें. धूळ जावची न्ही थंय, धूळ मुक्त जत्रा आसची ते प्रयत्न केला. स्टॉल वेवस्थीत आसचे त्या खातीर आमी स्वता वावरल्या. अनेक हातून ह्यो कमिटी सगळ्यो वावरल्या. त्यामुळे आमकां ह्या बाबतींत जत्रा सुवेवस्थापना खातीर आमी प्रयत्न करीत आसा आनी हातून हे गोंधळ जाल्ले आमी अजिबात टॉलरेट करचे ना. हे सहन केले वचचे ना होच संदेश हातूंतल्यान आमी दिता.
पण हो आवाज तुम्ही रेस करपाक असो टायम जालो असो दिसना कित्याक सुरवात हो, मेरेन सुरवातीक आमी सांगलो न्ही नाही की सांगता कारण किती कितें आला जालें? पहिल्याच दिसा गेल्या उपरांत झपकर खंयच्या दुकानात लायनात, बोर्ड पळयतात लायनात सगळे चलता. भोवतात भोवल्या उपरांत ल्हव एक एक गोष्ट कळटा की बाबा या अशें अमके कडेन चल्ला आणि मागीर ते लक्षात येता परंतु हे वास्तविक समितीच्या लक्षात यायला पाहिजे होतं पण समितीकडे लक्ष द्यायचा वेळ नाही आहे आणि लक्ष द्यायची इच्छा नाही